रेकॉर्डिंग चालू झालेली आहे. रिकनेक्टिंग. येस, सुरुवात करूया. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वंदे संस्कृतमातरम्. सर्वांचं स्वागत आहे. सर्वेभ्यः नमो नमः म्हणजे सगळ्यांना नमस्कार. सगळ्यात पहिला आपण शब्द शिकत आहोत सर्वेभ्यः नमो नमः म्हणजे आपण सर्वांना काय नमस्कार करतो. सर्वेभ्यः. आज आपला संस्कृत संभाषणातील पहिला दिवस आहे. 21 दिवसांचा हा सलग अखंडित कोर्स आहे. यामध्ये आपण एकही दिवस जर खाडा केला नाही, एकही दिवस आपण जर गैरहजर राहिले नाहीत, तर आपल्याला नक्कीच 21व्या दिवसापर्यंत जवळजवळ संस्कृत बोलता येऊ शकतं. जवळजवळ एवढ्यासाठीच बोलतोय कारण की आपल्याला सगळंच डोक्यात राहीलच एकदा शिकून असं नाही, म्हणून जवळजवळ. जर तुमचं सगळं काही एकदा डोक्यात राहिलं तर तुम्हाला 21व्या दिवशी तुम्ही न अडखळता आस्खलित ज्याला म्हणतो आपण किंवा काय बोल फ्लुएंट संस्कृत तुम्ही बोलू शकता. असा हा संस्कृत संभाषण वर्ग आहे. यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिला आपण शब्द शिकलो सर्वेभ्यः नमो नमः. याच्या आधी आपण कधी ऐकलं असेल किंवा नसेल, पण ही वैदिक प्रार्थना आहे जी आपण सगळ्यात सुरुवातीला म्हटलो. ओम सहना भवतु. ही तुम्हाला ऐकून ऐकून पाठ होऊन जाणार आहे. फक्त तुम्हाला ऐकायचंय व्यवस्थित. गुरु आणि शिष्य दोघं एकत्र प्रार्थना करतात की आम्ही जे शिकतोय ते शिकत असताना आमचं रक्षण व्हावं. जे आम्ही शिकतोय त्याचा आम्हा दोघांना आनंद व्हावा. जे शिकतोय त्याचं कौतुक वाटावं. आणि तिसरं, जे शिकलेलो आहे त्या ज्ञानाने आम्ही तेजस्वी बनावं. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही म्हणजे गुरु आणि शिष्य यांनी कधी एकमेकांचा राग करू नये. हा थोडक्यात अर्थ तुम्हाला सांगितला. विस्ताराने याचा अर्थ आहे. दरवेळी आपण ही प्रार्थना म्हणणार आहोत. आपल्या मुलांना शिकवा, तुम्ही म्हणा. अतिशय महत्वाची प्रार्थना. नंतर आपण एक प्रतिज्ञा केली. आज आपला पहिला दिवस. प्रतिज्ञा काय केली? पठामि संस्कृतम नित्यम. आम्ही नित्य संस्कृत अभ्यास करणार. वदामि संस्कृतम सदा. नेहमी संस्कृत बोलणार. ध्यायामी. आम्ही ध्यान सुद्धा कशाचं करणार? संस्कृतचं करणार. आणि वंदे संस्कृत मातरम. या संस्कृत रूपी आईला नमस्कार. जी आपली संस्कृती, आपली आयडेंटिटी, याचं सगळ्यांचं प्रतीक, या सगळ्यांचं उगमस्थान असणार हे जे संस्कृत, त्याला नमस्कार. हा थोडक्यात अर्थ सांगितलं. हे काय आपल्याला बघायचं नाही. पण बऱ्याच जणांचं म्हणणं काय असतं, आम्ही श्लोक म्हणतोय पण अर्थ कळत नाही, श्लोक म्हणतोय पण अर्थ कळत नाही. त्यांच्यासाठी हे थोडक्यात आपण सांगितलं. असा हा आपला 21 दिवसांचा संस्कृत संभाषण वर्ग आहे. मग याच्यामध्ये आपण काय शिकणार आहोत, काय नाही, याचा सगळा विचार आपण पुढे करणार आहोत. बघा, आता सगळ्यात पहिलं आपलं लक्ष काय आहे हे शिकत असताना, म्हणजे आपण ह्याच्यातून साध्य काय करणार आहोत. तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे संस्कृतमध्ये मुद्दामून लिहिलेलं आहे, लक्ष्यम म्हणजे आपलं टार्गेट, आपलं गोल काय आहे 21 दिवसांमध्ये. तर बघा 3. सगळ्यात पहिला सर्वे संस्कृतम अवगंतुम वक्तुम च शक्नुयुः. मी तुम्हाला काय म्हटलंय, पहिला 4-5 दिवस तुम्हाला असं वाटेल की मला काहीच कळत नाही. असं नसतं, तुम्हाला कळतंय, पण जेवढं कळायला पाहिजे तेवढं कळत नाही.
त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट सुरुवातीला 1-2 दिवस मराठीमध्ये ट्रान्सलेशन होईल, भाषांतरित होईल, हळूहळू आपण संस्कृतकडे झुकणार आहोत. सर्वे म्हणजे सगळेजण, संस्कृतम अवगंतुम, सगळ्यांना संस्कृत कळावं, आपलं हे सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. मग आपण हा 21 दिवसाचा कोर्स केल्यानंतर आपल्याला गीता कळेल का? ते आम्ही सांगत नाही. 21 दिवसांमध्ये गीता कळणार नाही. 21 दिवसांमध्ये आपण बोलायला शिकू. जसं लहान बाळ असतं, ते कोणतंही पुस्तक, व्याकरण काहीही हातात न घेता आपण जसं बोलू तसं ते ऐकतं आणि बोलायला लागतं. तसं तुम्ही सगळे लहान बाळांसारखे मी जे जे बोलतोय ते तुम्ही ऐकणार आहात, ऐकून समजून घेणार आहात आणि समजल्यानंतर तुम्ही तसंच बोलणार आहात. एवढंच साध्य होणार आहे. बरं, दुसरं काय साध्य आहे? बहुनाम शब्दानाम परिचय. तुम्हाला असंख्य संस्कृत मधले शब्द त्यांचा परिचय व्हावा. हाताला काय म्हणतात, पायाला काय म्हणतात, केसांना काय म्हणतात, सिटी म्हणजे नगर म्हणजे काय, जेवढे काय घरातले शब्द, किचन मधले शब्द, शाळेतले शब्द, जेवढे काही तुम्हाला वाटतात त्या जास्तीत जास्त शब्दांची माहिती करून देणं, त्यांचा परिचय करून देणं, हे दुसरं लक्ष म्हणजे दुसरं टार्गेट आपलं आहे. सगळ्यात पहिला जे बोलतोय मी ते तुम्हाला संस्कृतमध्ये कळावं, तुम्हाला कळालेलं तुम्ही बोलावं, आणि दुसरं म्हणजे अनेक शब्दांचा परिचय व्हावा. घड्याळाला काय म्हणतात, टेबलला काय म्हणतात, बाटलीला काय म्हणतात, मोबाईलला काय म्हणतात, सगळ्या गोष्टींचा परिचय आपल्याला कळून दिला जाईल. आणि दुसरं म्हणजे तिसरं, संस्कृत श्रवण वदनाभ्यास, म्हणजे संस्कृत चांगलं श्रवण करणं आणि संस्कृत चांगलं बोलणं. हे पुन्हा एकदा जे वर सांगितले त्यालाच अजून हायलाइट करून सांगितलेलं लक्ष आहे. बर, मग कुठलंही गोल, आता थोडंसं मी सुरुवातीला बोलणार आहे, नंतर तुम्ही सगळेच बोलणार आहे, मी फक्त ऐकणार आहे. तुम्हाला फक्त मी थोडासा पुश, धक्का देणार, तुम्ही त्याच्यावरतीच पुढे चालणार आहात. सुरुवातीला 15 मिनिटं आपण काय करणार आहोत, काय बघणार आहोत, त्याचं चिंतन आपण करत आहोत. मग एखादा गोल जर आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काही नियम पाळावे लागतात. अशी कुठलीच गोष्ट नाहीये की मला हे मिळवायचंय पण याच्यासाठी मी काहीच करत नाही, काहीच नियम फॉलो करत नाही, अशी कुठलीच गोष्ट नाहीये. तुम्ही छोट्यातल्या छोटी गोष्ट घ्या. छोट्यातल्या छोटी गोष्ट, समजा तुम्हाला वारीला जायचंय, असं होऊ शकत नाही की तुम्हाला काहीच नियम नाहीत. अनेक नियम तुम्हाला पाळावे लागतात तुम्हाला जर वारीला जायचं असेल तर. स्टार्टिंग फ्रॉम सुरुवातीपासून म्हणजे तुम्ही काय घ्यायचं काय नाही, किती कमीत कमी घ्यायचं, थांबल्यानंतर किती वेळ कुठं, इथून पासून सगळे नियम ते जाईपर्यंत नियम, जेणेकरून वारी पूर्ण झाली पाहिजे. तसं प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. मग आपल्याला जर संस्कृत समजून घ्यायचं असेल, आपल्याला संस्कृत बोलायचं असेल, अनेक शब्दांचा परिचय करून घ्यायचा असेल तर काय नियम पाळावा लागेल? तर या ठिकाणी सूचना काय, कक्षायाम केवल संस्कृतम वदामी इति निश्चय. तुम्हाला सगळ्यात पहिला निश्चय करायचा. आता काय निश्चय करायचा आहे? वर्गामध्ये मी संस्कृत मध्येच बोलेल. चुकीचं बोलेल, थोडस चुका होतील, बोलत असताना मराठी शब्द येतील, काही हरकत नाही. जसं लहान मुलगा बोलत असताना चुका होत असतात सुरुवातीला, पण आपला निश्चय काय पाहिजे? कक्षायाम वर्गामध्ये केवळ संस्कृतम, केवळ संस्कृत वदामी म्हणजे मी बोलेल, इति असा निश्चय पाहिजे आपल्याला सगळ्यात पहिला. आणि दुसरी गोष्ट, घरचा अभ्यास देणारच नाहीये, कारण की आपल्याला घरीच खूप मोठा अभ्यास आहे सगळ्यांना. घरातल्यांना सांभाळायचं, गोष्टी आणायच्या, इकडे जायचं, ते संसार तो आधीच तुम्हाला, पण त्यातल्या त्यात जर थोडासा दिला, कारण की काही गोष्टी तुमच्या डोक्यात बसल्या नाही तर आपण पुढचं शिकू शकत नाही, अशा काही गोष्टी संस्कृत मध्ये आहेत. म्हणून प्रदत्तम गृहकार्यम, प्रदत्तम दिलेलं गृहकार्यम, घरचा अभ्यास समये करणीयम, म्हणजे प्रयत्न, मी तुम्हाला फोर्स नाही करणार आहे, मी सुद्धा गृहस्थ आहे, तुम्ही सुद्धा गृहस्थ आहात, त्याच्यामुळे किती अडचणी असतात मलाही माहिती, पण त्यातल्या त्यात 21 दिवस जर तुम्ही त्याग केला, नियम पाळले, तर तुम्हाला जे फळ आपण, लक्ष जे आपण, टार्गेट गोल जे सांगितलं तुम्हाला मिळणार आहे. 21 दिवस तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ते, हे नियम. नंतर मग तुम्ही पाळताय नाही पाळताय
जेवढे दिवस पाळाल तेवढं चांगले. मग आता आपण ही जी शिक्षा पद्धती आणलेली ही कोणाची आहे? असं कोणी सांगितलंय की 21 दिवसामध्ये संस्कृत बोलताय? तर सगळ्यांना प्रश्न आहे की आतापर्यंत कोणच नाही बोललं. आणि तुमचे जर व्हिडिओ आहे 10 दिवसामध्ये संस्कृत, हो, पूर्ण संस्कृत नाही, संस्कृतातला काही भाग तुम्हाला बोलता येईल जेणेकरून तुमचं कार्य होऊ शकतं. ठीक आहे. जसं एखाद्या व्यक्तीला इंग्लिश थोडंच येतं, सॉरी, ओके, या, आपल्याला काय वाटतं, बापरे, याला किती चांगलं इंग्लिश येतं. थोडंच येत असतं, येस येस, या तेवढंच. तसं जे 10 दिवसांचा कोर्स आहे त्याच्यामध्ये थोडंच येणार आहे, पण हा जो 21 आहे हा कम्प्लीट आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला शिल्लक काय राहणार नाही. मग सगळं कम्प्लीट म्हटलं की सगळ्यांना लगेच प्रश्न येतो, सगळंच का? अहो, सगळं म्हणजे बरंच काय. आता संस्कृत एवढा सागर आहे, तो घागर मध्ये घालायचं म्हणजे खूप अवघड आहे. पण जेवढं आता मी बोलायला लागते तेवढं तुम्हाला उपलब्ध करून देईल. फक्त वर्गामध्ये बोलायचंय. काहींना बोलायचीच इच्छा नसते, मग तुम्ही चुकीच्या क्लासमध्ये आहात. हा क्लास फक्त ऐकायचा आणि बोलायचा आहे, लिहायचा नाही. पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला बोलायचं, सगळ्यांना बोलायचं. जे काही 11-12 जण आहेत सगळ्यांना बोलायचे. 12 जणांचे 12 वाक्य वेगळे आले तर आपल्या कानावरती किती वाक्य पडणार आहेत? 12 वाक्य पडणार आहेत 12 मिनिटात. म्हणजे 6 मिनिटात, समजा अर्धा मिनिट घेतलं एकाने वाक्य सांगायला, 12 असे किती, 60 मिनिटं, म्हणजे किती वाक्य आपल्या कानावरती पडतील? अनेक. म्हणून प्रत्येकाने बोलायचे. दुसरा सगळ्यात महत्वाचं हे आता आजकालच्या जगात हे झालेले, दुसरा बोलत असताना माझं पहिलं कर्तव्य आहे की मी तो काय बोलतो हे ऐकलं पाहिजे. माझं बोलून झालं म्हणजे झालं असं नाही, सगळ्यांकडून आपल्याला शिकायचं आहे, महत्वाची गोष्ट. मग आता तुम्ही ही जी 21 दिवसामध्ये आणलेली पद्धत आहे ही कोणाची आहे? तर ही संस्कृत भारती, जे आपले RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांची एक शाखा, ऑफशूट शाखा, संस्कृत भारती, ज्यांनी लाखो लोकांना संस्कृत शिकवलेलं आहे. लाखो लोकांना, करोडो लोकांना ज्यांनी संस्कृत शिकवलेलं आहे. असे अनेक लोक आहेत ज्यांनी लग्न केलेलं नाही, फक्त संस्कृत शिकवण्यासाठी आपलं जीवन प्रदान केलेलं आहे. अशी एक संस्था संस्कृत भारती, त्यांची ही टेक्निक, त्यांच्या ह्या पद्धती आहेत. आम्हाला थोडं थोडं संस्कृत बोलता यावं, संस्कृत कळावं, यासाठी केलेली ही पद्धत. मग आता भाषा पठनस्य सोपानानी, सोपान म्हणजे पायऱ्या, पायरी, सोपानानी अनेक पायऱ्या. भाषा पठनस्य, एखादी भाषा जर तुम्हाला शिकायची असेल तर तुम्हाला काय करावं लागतं? त्या पायऱ्या समजून घ्यायच्या. बोलण्याच्या पायऱ्या वेगळ्या आहेत, त्या पायऱ्या या ठिकाणी सांगितल्या. सगळ्यात पहिला श्रवण, तुम्ही कसं ऐकता हे सगळ्यात महत्वाचं. तुम्ही, माणसाची सगळ्यात मोठी जर शक्ती कुठली असेल तर ती श्रवण शक्ती आहे. तुम्ही संस्कृत कसं ऐकता आणि किती ऐकता याच्यावरती पुढच्या गोष्टी निर्भर आहेत. मग तुम्ही अनेक शब्द नवीन येणार तुम्हाला, अहम किंवा भवान, भवती, तुम्हाला अर्थ माहिती नाहीत, पण मी ते कशा दृष्टीने वापरतोय, वाक्य कसं बनवतोय, हे जर तुम्ही मिळवलं तर तुम्हाला संस्कृत असं येऊन जाईल. आमचे गुरुदेव पूज्य स्वामी चिन्मयानंदजी असं म्हणतात, नॉलेज कॅनॉट बी टॉट, इट मस्ट बी कॉट. नॉलेज कॅनॉट बी टॉट. एखादी ज्ञान कोणाला आपण असं शिकवू शकत नाही, बस बाबा शिक. ते तुम्हाला एखादा सांगत असताना पकडावंच लागतं. मग हे असं एवढं सगळं का विस्तार करतोय? तुमचं श्रवणम, लिसनिंग चांगली झाली, तुमच्या बाकीच्या गोष्टी वंडरफुल होणार आहेत. तुम्हाला सगळ्यात पहिलं ऐकायचंय. मग ऐकल्या लगेच लिहायला पळायचंय का? काही जणांचं असं असतं की पहिलं लिहायला घ्यायचं, म्हणजे सर काय सांगतात पहिला, म्हणजे सांगतायत ते डोक्यातनं घालवता वहीत घालवायचं आणि वहीतलं डोक्यात आणायचं. आपल्याला असं करायचं नाही. मग 21 दिवस नाही, 42 दिवस लागतील. डायरेक्ट मुखातून निघालेलं डोक्यात बसलं पाहिजे, प्रयत्न करायचा आहे. सुरुवातीला बसणार नाही, नंतर बसल्याशिवाय राहणार नाही. डोक्यात बसल्यानंतर मग शांत बसायचंय का? नाही, भाषणम, बोलायचे. बर, मग बोलून झालं, मग क्लास संपला, काय करायचंय? काय नाही, एखादा पॅराग्राफ, एखादे 4 शब्द जे क्लासमध्ये बघितलेत, पठनम,
त्याला वाचायचंय, जी मी तुम्हाला गुगल डॉक देणार आहे तिला वाचायचंय. आणि तुम्हाला वाटलं नाही 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 हे जर मला कळलं नाही तर मला बोलता येणार नाही, लगेच लिहून घ्यायचं पॉइंट. लेखनम, श्रवणम, भाषणम, पठनम, लेखनम, ह्या 4 पद्धती आहेत. ह्याला उलट सुलट नाही करायचं. आधी लेखन, सर सांगतायत मी आधी लिहून घेतो, चुकली पद्धत, येणार नाही बोलता. नाही नाही मी आधी आता वाचायला सुरुवात करतो, येणार नाही. आधी ऐका आणि मग बोला आणि मग वाचा आणि मग लिहा. ऐका, बोला, वाचा, लिहा. 1 2 3 4 ह्याच्यामध्ये बदल करू नका तर तुम्हाला येईल, अन्यथा सांगता येत नाही. पुढे, सर आम्हाला कळालं तुम्ही आता बोलणार आहात, आम्ही ऐकणार आहोत, मग आम्ही बोलणार आहोत, मग आम्ही वाचणार आहोत. मग आता तुम्ही नक्की काय शिकवणार आहात 21 दिवस? ठीक आहे, संस्कृत तर खूप मोठी तुम्ही सागर आहे म्हटले, तुम्ही काय शिकवणार आहात? तर आपण जे मुख्य बोलण्यासाठी लागतं तेवढंच शिकणार आहोत. बघा, एक असतं ते सगळं काही समजून घेण्यासाठी, जे ग्रंथ आहेत ते समजून घेण्यासाठी शिकणं, त्याला ग्रामर आपण म्हणतो, त्याकडे आपण वळणार नाही. आपल्याला फक्त कॉन्व्हर्सेशन, संभाषण करता यावं, कोणी बोललेलं समजावं, एवढंच आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये काय काय शिकणार आहोत? तर त्याच्यामध्ये आपण बघा, सगळ्यात पहिला आहे विभक्ती. विभक्ती म्हणजे आता जसं पुढे जाऊ तसं तुम्हाला कळेल. नंतर आहे लकार. लकार म्हणजे काळ, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ, हे आपण शिकणार आहोत. म्हणजे मला कुठलंही वाक्य बोलता यावं की मी संस्कृत शिकत आहे, मी संस्कृत शिकणार, मी संस्कृत बोलणार, असं. मी संस्कृत वाचलं होतं, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ हे सगळं मला बोलता यावं, याचं मी लकारांमध्ये विचार करणार आहे. नंतर प्रत्यय. प्रत्यय म्हणजे काही गोष्टी मला थोड्याशा ऍडव्हान्स लेवलला बोलावं लागतात, जसं जाण्यासाठी, खाण्यासाठी, जाऊन, येऊन, खाऊन, या गोष्टी बोलण्यासाठी आपल्याला काही प्रत्यय लागतात. सगळंच तुम्हाला कळेल असं नाही आज. सप्त प्रश्न, जसं इंग्लिशमध्ये हू, व्हॉट, वेअर, वेन, हे सगळे वेगवेगळे प्रश्न आहेत, तसे संस्कृतमध्येही प्रश्न आहेत. किम, कुत्र, कती, कदा, याचा सविस्तर आपण अभ्यास करणार आहोत. नंतर काय होतं, संस्कृत विषय आहे, 9 9:30 झालेले आहेत, मस्त जेवण झालेलं आहे, किंवा काहींचं राहिलं असेल, ज्यांचं झालंय त्यांना थोडंसं काय होईल, जरा पेंग येऊ शकते किंवा झोप येईल, म्हणून मध्येच आपण काही संस्कृत प्रहेलिका, म्हणजे त्याला संस्कृत रिडल असं आपण म्हणूया. तुम्हाला असं एखादा श्लोक सांगणार ज्याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचंय की नक्की मी कशाबद्दल बोलत आहे. मग संस्कृत फक्त शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये एवढ्यासाठीच आहे का? नाही. संस्कृतचे गीत आहेत सुंदर सुंदर, ते गीत सांगणार आहे. गीता आपण गाणार आहोत, तुम्ही पुढे बोलेल, तुम्ही मागे म्हणायचे, तुम्हालाही ते म्हणता येणार आहे. नंतर आहे संस्कृत कथा. संस्कृत कथा म्हणजे एखाद्या, आपल्याकडे आता 21 दिवस आहे, त्याच्यामध्ये ज्या ज्या दिवशी आपल्याला शक्य होईल, शक्यतो सगळ्याच दिवशी सांगणार आहे, पण एखाद्या दिवशी शक्य नाही झाले तर आपण स्किप करू, नाहीतर रोज तुम्हाला अत्यंत सुंदर बोध देणाऱ्या कथा, आपल्या जीवनात बदल घडून आणतील अशा कथा सांगणार आहेत. सगळ्यांना संस्कृत म्हटलं की गीतेविषयी एक अनन्यसाधारण प्रेम असतं. गीता गीता गीता, कोणालाही म्हटलं काय शिकायचंय, गीता गीता गीता. मग त्या गीतेतले आपल्याकडे 21 दिवस आहेत, 18 अध्याय आहेत, 18 अध्यायातील 18 श्लोक तुम्हाला एक एक श्लोक म्हणून दाखवणार आहे. तुमच्यातीलच काही जण म्हणतील, तोच श्लोक तुम्हाला रेकॉर्डिंग करून पाठवला जाईल, तुम्ही नंतर शिकू शकता. असं काही नाही की सगळेच, म्हणजे जेवढे 12 पार्टिसिपेंट आहेत ते सगळे एकदाच म्हणतील. म्हटलं तर मला आनंदच आहे, पण काहींना थोडासा वेळ लागतो, काही लगेच शिकतात, काही एक पाठी असतात, काही 2 पाठी असतात, काहींना जास्त वेळ लागतो. जास्त वेळ लागतोय म्हणजे आपण कनिष्ठ आहोत असं काही नाही, लागतो एखाद्याला वेळ, सवय नसते, अशा गोष्टी या सगळ्या आहेत. मग हा सगळा आपला काय आहे, अभ्यासक्रम आहे. इथपर्यंत आता तुम्हाला 1 मिनिट मी बोलायला सांगतो. काय इथपर्यंत काय डाऊट आहे तुम्हाला, विचारू शकता. ऑन रेकॉर्ड असलं तरी काय चिंता नाही, बोला. तुम्हाला सांगितलं काय लक्ष्य आहे, काय नियम आहेत, काय अभ्यासक्रम काय आहे, आणि काय पद्धती आहे. या 4 गोष्टी मी तुम्हाला
व्यवस्थित सांगितल्या. तुम्हाला वाटत असेल तर ह्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवा, हरकत नाही. ही फाईल सगळ्यात शेवटी शेअर करण्यामध्ये येईल. रचनानुवाद म्हणजे जे आपण रचनानुवादच म्हणतोय, जी मी तुम्हाला नोट्स काढणार आहे ती आजच शेअर करण्यात येईल. ही जी मेन फाईल आहे, कारण की जशी जशी ही पूर्ण होईल त्याच्यानंतर शेअर करू. आता लगेच शेअर करू शकत नाही. कोणी मागूही नका आता लगेच. ठीक आहे. रेकॉर्डिंग मधून तुम्ही पाहिजे तर नोट्स काढू शकता नंतरही. आतापर्यंत जे झालेलं आहे त्याच्याविषयी कोणाला शंका? बोला, म्हणजे आपल्याला शिकायला सुरुवात करायला बरं. बिनधास्त बोलायचंय. कोणाला काय वाटेल, कोण काय म्हणेल, माझी शंका एकदम सर सिली डाऊट असं काही मनात आणू नका. बिनधास्त बोला. गुरुजी नमस्ते. नमस्ते. कृपया सोपानं वदतु. हा, श्रवणम, भाषणम, पठनम, लेखनम. स्क्रीनवर दिसतंय ना तुम्हाला? हा, एवढ्या वेळ मीच बोलतोय. स्क्रीनवर दिसतंय ना? मी तुम्हाला स्क्रीन शेअर करत होतो. स्क्रीनवरती म्हणजे स्क्रीन तेवढी मोठी होत नाहीये. अच्छा, या मग याचे थोडे ड्रॉबॅक आहेतच. एक सेकंड. मोबाईल प्रॉब्लेम आहे तो. स्क्रीन दिसत होते ना तुम्हाला? हो स्क्रीन सर, दिसते. दिसते. हा, ठीक आहे. तेच म्हटलं. हा, श्रवणम पठनम. श्रवणम, भाषणम, पठनम, लेखनम. ठीक आहे. ग्रुपवर सुद्धा काही जण आपल्यातले असतील जे अंजलीताई आहेतच, पाहिजे तर आपण नोट्स वगैरे टाकूया, किंवा मग ज्या गरजेच्या नोट्स आहेत त्या आपण बनवूया. सध्या तुम्ही ऐका, जेवढं काही तुम्हाला ग्रास्प करता येईल, जेवढं काही मिळवता येईल तेवढं मिळवा. आता आपण पुढे चालत आहोत. ठीक आहे. ओके. संस्कृत मध्ये आपला आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी आपण जास्त काही शिकणार नाहीये. आपण एवढं सगळं आता ऐकलेलं आहे, त्याचं थोडंसं नंतर तुम्ही मनन करा. कोणत्याही संस्कृत संभाषणामध्ये तुम्ही गेला असाल तर सगळ्यात पहिल्या दिवशी ते परिचय शिकवतात तुम्हाला. तुम्हाला स्वतःचं नाव सांगता यायला पाहिजे, तुम्हाला दुसऱ्याचं नाव विचारता यायला पाहिजे. या दोन गोष्टी आपण आता लगेच शिकणार आहोत. 2 मिनिटात आपण एकमेकांना विचारणार आहोत. जसं मी सगळ्यांना प्रार्थना केली की कोणीही शांत बसू नका. तुमचा शांत बसायचा वेळ, ऐकून घ्यायचा वेळ संपलेला आहे. ठीक आहे. कोणीही तुम्ही शांत बसू नका. आता तुम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे एकमेकांशी, न लाजता. ठीक आहे. तर आता आपण जर तुम्हाला कोणाला काही शंका असतील जे झालंय त्याच्या बद्दल तर विचारा, नाही तर लगेच पुढे जाऊया. 4 पायऱ्या आपल्या समोर आहेत. याच व्हिडिओमध्ये सुद्धा नंतर अपलोड होणार आहेत. येस, बोलू शकता. नसेल काही? नमो नमः सर. नमो नमा. बोला संतोष दादा. नाही, काही म्हणजे अडचण नाहीये, पुढे जायला हरकत नाही. ठीक आहे, चालेल. बघा, बऱ्याच जणांनी आधी शिकलेला असाल, हे कुठे तुम्ही कोर्स केला असेल नसेल तेव्हा, पण आज आपण पुन्हा एकदा व्यवस्थित क्लिअर करूया. बघा, कुठेही तुम्ही गेल्यानंतर सगळ्यात पहिला तुम्हाला संस्कृतमध्ये परिचय शिकवतात. बघा, आता तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीनवरती असे 2 टिंब दिसतात, एका पुढे एक. आपण मराठी शिकलेलो आहोत. आपल्याला बऱ्याच जणांना सगळ्यांनी म्यूट करायचं जेव्हा मी बोलत असेल. जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे तेव्हा अनम्यूट करायचंय. बघा, स्वपरिचय. जरी तुम्हाला माहिती असेल तरी तुम्ही ऐकून घ्या. आज माहित नसलेल्या गोष्टी हळूहळू पुढे येतीलच. बघा, स्वपरिचय जे म्हणजे स्वतःचा परिचय. आणि जे तुम्हाला 2 टिंब दिसत आहेत म्हणजे तुम्हाला 0 संस्कृत कळते असं समजून मी बोलत आहे. ठीक आहे. म्हणजे ज्याला अजिबात कळत नाही त्याला अडचण येणार नाही. ज्याला कळतंय त्याच्यासाठी थोडंसं रिपिटेशन होईल, हरकत नाही. आवर्तनम आवश्यकम. स्वपरिचय ह. जे 2 टिंब तुम्हाला दिसत आहेत त्यांना आपण ह असं वाचतो. प्रत्येक वेळी तुम्हाला नियम सांगणार नाही, कारण की हा फक्त ऐकून समजून घेण्याचा विषय आहे. नियम सांगणं, तुम्ही नियम लिहून घेणं हा विषय नाही. स्वपरिचय ह. स्वतःचं नाव जेव्हा तुम्ही सांगणार आहात त्यावेळी तुम्ही कसं सांगणार आहात, तर जर तुम्ही पुरुष असाल
तर मम नाम, आता नाम हा संस्कृत शब्द आहे. मम नाम, मग तुम्ही पुरुष असाल तरी मम नामच म्हणणार आहात आणि स्त्री असाल तरी मम नामच म्हणणार आहात. मग आता मी माझं नाव सांगतो संस्कृतमध्ये, तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय. तुमचं नाव कसं सांगायचं हे तुम्ही मी जसं सांगत आहे त्याच्यावरून समजून घेतलं पाहिजे. आता ज्या स्त्री आहेत त्यांच्याविषयी पण मी सांगतो, ज्या महिला आपल्या क्लासमध्ये आहेत. बघा, मम नाम, माझं नाव. वसंतः, काय केलं मी, वसंत हा मराठी शब्द आहे, त्याला संस्कृतमध्ये 2 टिंब लावले आणि म्हटलं वसंतः. समजा एखाद्याचं नाव विराज असेल, विराजः. एखाद्याचं नाव समाधान असेल, मम नाम समाधानः. तुमच्या नावापुढे तुम्हाला टिंब लावायचं आहे. कोणाला? पुरुषांना, सगळ्यांना नाही. मम नाम वसंतः. मग मम नाम सचिनः, मम नाम राहुलः, जे काही असेल, फक्त तुम्हाला 2 टिंब ह लावायचं आहे सगळ्यात पहिला. कोण सांगेल मला तुमचं नाव आता? पुरुष मंडळी पटापट. मम नाम संतोषः. संतोषः, करेक्ट. पुढे बाकीच्यांनी दुसऱ्यांचे नाव लक्षात घ्या आता. हा, मम नाम विजयः. विजयः, करेक्ट. संतोष येस. संतोष ब असते गुरुजी. हा, मम नामः अपि संतोषः. अपि सुद्धा, माझं नाव सुद्धा संतोष. मम नामः अपि, मम नाम अपि संतोषः. पुढे अजून कोण? तीनच बाप्या मंडळी. ठीक आहे, आता स्त्रियांनी ऐका, महिला. मम नाम लता. जर तुमच्या नावाच्या शेवटी आ असेल, लता, गीता, सीता, निहारिका, अनन्या, जे काही तुमची नावं असतील त्याच्या शेवटी जर आ असेल तर तुम्ही त्याला विसर्ग लावणार नाही. तुम्ही म्हणणार मम नाम सीता. मग सीता मराठी नाव आहे का संस्कृत नाव आहे? सीता मराठीही आहे आणि संस्कृतही आहे. जसं वसंत वसंतः झालं तसं सीता सीता हा असं होत नाही. ठीक आहे, म्हणजे बघा सोप्पा सांगावाच लागतो नियम थोडासा. जर माणूस असेल तर विसर्ग आणि स्त्री असेल तर आ किंवा ई शेवटी आपल्याला पाहायला भेटतो. जसं मम नाम गौरी, कोणाचं नाव गौरी असतं, असे वेगळे. मम नाम गायत्री, शेवटी मोठा ई आहे. मम नाम देवी, अशी नाव आहेत. मग आता तुम्ही तुमचं नाव सांगू शकता स्त्रिया. बघा, पुरुषांनी सांगितलं मम नाम संतोषः, मम नाम विजयः, मम नाम वसंतः. आता तुम्हाला बोलायचंय, सगळ्यांनी बोलायचंय. चुकलं तर चुकू द्या, पटापट. मम नाम धनश्री. हा, आता धनश्री मध्ये मोठा ई येतो. धनश्री शब्दे दीर्घ ई भविष्यती भवती. मम नाम धनश्री. आता धनश्री ही म्हणणार नाही. पुढे मम नाम मानसी. हा, मानसी मध्ये पण मोठा आहे. मम नाम मानसी. मम नाम किरण. हा, आता इथे कसं झालेलं आहे, असे काही नाव आहेत जे पुरुषांना पण सारखे आणि स्त्रियांना पण सारखे. जसं मंगल, किरण, हे जे नाव आहेत काय, पुरुषांनाही आपण किरण म्हणतो आणि स्त्रियांनाही किरण म्हणतो. मग आता हे संस्कृत मध्ये कसं म्हणणार, आपला मोठा प्रश्न असतो. हे संस्कृत बघा, आपण नाव ठेवताना, माफ करा, नाव ठेवताना आपण तेवढा ग्रामरचा विचार न करता ठेवलेला आहे. ठीक आहे, मग तुम्ही मम नाम किरण असंच म्हणा किंवा मम नाम मंगल. खरं तर किरणा मंगला. पण आता तुम्हाला वाटेल मला ती सवय, तुम्ही हे म्हणताय. जर संस्कृत मध्ये म्हणायचं असेल तर किरणा मंगला असं होईल.
तुम्ही मम नाम किरण असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, पुढे. मम नाम उषा. बरोबर, मम नाम उषा. ठीक आहे. मग आता या ठिकाणी तुम्ही अस्ति लावलं तरी चालतं, अस्ति नाही लावलं तरी चालतं. बघा, जसं मराठीमध्ये आपण काय बोलतो, माझं नाव वसंत. मग तुम्ही असं पण म्हणू शकता, माझं नाव वसंत आहे, किंवा असं पण म्हणू शकता, माझं नाव वसंत. संपलं. हा, बाकीच्यांनी बोला पटापट. मम नाम बीना. मम नाम बीना. येस. वेळ नाही, पटापट पटापट. कम ऑन. मम नाम अंजली अस्ति. हा, मम नाम अंजली अस्ति. मग सगळ्यांच्या मनात आता एक प्रश्न असेल बघा, सर काही काहींची नावं अशी जसं श्रुती, नियती, अशी काही काहींची तशी पण नावं आहेत. मग त्यावेळी त्या नावं कसं काय सांगणार? तर आता जे या ठिकाणी नाही आहेत पण असतील अशी नावं आहेत, जसं श्रुती. मग ती नाव सांगत असताना असं म्हणणार, मम नाम श्रुतीही. सर तुम्हीच आता म्हटले की ज्या ठिकाणी विसर्ग ते पुरुष, असे काही अपवाद आहेत की ज्या ठिकाणी दोन टिंब विसर्ग, दोन टिंब आपल्याला पाहायला भेटतात, पण ते स्त्रीलिंग असू शकतं. ठीक आहे, जास्त कन्फ्यूज करत नाही. आता आपल्या यामध्ये असं कोणी नाहीये की ज्यांचं नाव छोट्या ई आहे, जसं श्रुती असं वगैरे. आपल्याकडं सगळे मोठ्या ई ची नावं आहेत सध्या तरी. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे. मम नाम वसंतः, मम नाम सीता किंवा गौरी किंवा श्रुतीही. ठीक आहे, 3 सांगितले. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे की ज्यावेळी एखादी स्त्री किंवा कोणीही पुरुषाला नाव विचारणार आहे, ऐका, लक्ष द्या, ऐका ऐका, ज्यावेळी ती पुरुषाला नाव विचारणार आहे त्यावेळी काय, भवतः नाम. आता मला इथे ॲरो नेता येत नाही, पण इथे बघा तुम्ही स्क्रीनवरती, भवतः, डाव्या साईडला वरती बघा, भवतः नाम म्हणजे आपलं नाव काय. स्वतःचं नाव आपण सांगितलं, मम नाम वसंतः. जर मला पुरुषाला विचारायचं असेल तर मी म्हणेल, भवतः नाम किम. ठीक आहे, भवतः नाम किम. जर बघा, जर मला स्त्रीला विचारायचं असेल तर मी काय म्हणणार, भवत्याः. ऐका, भवत्याः नाम किम. पुरुषाला विचारायचं असेल, भवतः नाम किम. स्त्रीला विचारायचं असेल, भवत्याः नाम किम. बघा, इथपर्यंत कळतंय का? सोपं आहे. स्वतःचं नाव सांगायचं असेल, मम नाम, पुढे नाव. पुरुषाला विचारायचं असेल, भवतः नाम. आणि स्त्रीला विचारायचं असेल, भवत्याः नाम. आता 2 कुठल्या तरी दादांनी एकमेकांना नावं विचारा. स्वतःचं नाव सांगायचे आणि पुढे विचारायचं. मग आपण थोडंसं पुढे चालूया. कोण विचारते पटापट? हो हो हो, काय करायचं सर? म्हणजे आता म्हणजे आम्ही दोघांनी एकमेकांना विचारायचं असं? पुरुषांनी पुरुषांना विचारायचंय पहिला. ओके. स्वतःचं नाव सांगायचंय. मम, समजा मी विचारतो, चला संतोष दादांना, मम नाम वसंतः, भवतः नाम किम. संतोष दादा उत्तर द्या. मम नामः संतोषः. हा, मम नाम संतोषः. आता मला विचारा. कसं विचारायचंय? हा, भवतः नाम किम. मम नाम वसंतः. विजय महाराज, आता तुम्ही संतोष दादांना विचारा. हा, भव नाम
विजया मम नाम हा सॉरी हा, मम नाम विजया विजयः भव असं नाम म्हणा. विजयः मम नाम विजयः हा, भव नाम किंत भवतः नाम किम. हा, भवत चला. नाम किं बरोबर. हे बघा स्क्रीनवरती दिसते सर्वांना. हो. काय अडचण असेल सांगा, आपण पाहिजे तर झूम वर शिफ्ट होऊ. जर शिफ्ट होऊ तुम्हाला जर दिसत नसेल, छोटा असेल वगैरे तर ठीक आहे. दिसतंय दिसतंय. हा, भवतः नाम किम. मम नाम संतोषः. करेक्ट. आता लेडीज स्त्रियांनी एकमेकांना विचारताना कसं विचारणार? भवत्याः है ना. पुरुष भवतः, स्त्रिया भवत्याः नाम. बोला पटापट. मम नाम किरण भवत्याः नाम किम. करेक्ट. आता कोणीतरी सांगा उत्तर. मम नाम नाम- बीना. हा, बाकीच्यांनी बोला आता. मम नाम मानसी भवत्याः नाम किम. उत्तमम. मम नाम उषा. भवत्याः नाम किम. करेक्ट. आता एका महिलेने एका पुरुषाला विचारा. जसं उषाताई विचारतील संतोष दादांना. मम नाम उषा. हम्म भवतः नाम किम. करेक्ट. संतोष दादा मम नाम संतोषः. त्यांना विचारा. हा. अं, भवत्याः भवतः नाही. नाम नाही सॉरी भवत्याः त्याः नाम किम. हा, आता थोडासा वेळ लागेल समजून घ्यायला. आपण शब्द शिकलेलो आहोत मम, भवतः, भवत्याः. नाम हे आपल्याला आधीच माहिती, बरोबर. आता सगळ्यात परिचयमध्ये सगळ्यात सुरुवातीला हेच असतं. मग आपण प्रोफेशन काय आहेत ते उद्या बघूया, कोणाचे प्रोफेशन काय आहेत ते. ठीक आहे. आज आपण स्वतःचं नाव कसं सांगायचं, दुसऱ्याचं नाव कसं विचारायचं ते आपण पाहिलेलं आहे. कोणाला सांगायचंय का? असं नको व्हायला की मी सांगितलंच नाही, मी बोललेच नाही, मला असं नाही बोलायचं. सर मी सांगते, मी बोलते, सर मला बोलायचे. कारण की थोडा वेळ लागेल मला किती जण आहेत सगळ्यांची नावं वगैरे लक्षात ठेवायला. बघा, मम नाम, भवतः नाम, भवत्याः नाम. कोणाला शंका असेल तरी तुम्ही परत विचारू शकता. सर पुन्हा विचारू. नाही नाही, ठीक आहे. ठीक आहे. हा, बघा आता आपण स्वतःचं नाव सांगितलं, पण आता आपल्याला थोडंसं पुढे जाऊया. ठीक आहे. थोडं जास्त जास्त शब्द आपण पाहणार आहे, त्याचे रिव्हिजन पण होणार आहे, चिंता नसावी. काय एक ब्रेक घेऊया मध्ये. ओके. बघा, एक तुम्हाला मी प्रश्न कोड विचारतो. कोड ठीक आहे संस्कृत मध्ये. समजलं किंवा मराठीत थोडं सांगतो. सगळं सांगितलं तर मग मराठीत तुम्हाला लगेच येणार आहेत, कारण की संस्कृत कोडेही तुम्हाला समजतील असे आहेत थोडी थोडी. कोणी गुगल करू नका. ठीक आहे. बघा, अहर्निशम चराम्येकः न पादौ न च मे गतिः. वाचतो पहिला. संस्कृत वाचायला पण ऐकायची सवय करा. सर्वान्नयामि संसारे गतो नैव निवर्तते. आता एकदा परत वाचतो. अहर्निशम चराम्येकः न पादौ न च मे गतिः सर्वान्नयामि संसारे गतो नैव निवर्तते. एकदा पुन्हा म्हणतो, ऐका व्यवस्थित शब्द शब्द. अहर्निशम चराम्येकः न पादौ न च मे गतिः सर्वान्नयामि संसारे गतो नैव निवर्तते. आता अहर एक्सप्लेनेशन थोडं थोडं सांगतो. एक कडवं सांगितल्यानंतर, एक चरण सांगितल्यानंतर तुम्हाला आलं तर पुढे जाऊ, नाहीतर
सगळं समजून घ्या. प्रहेलिका म्हणजे कोड, रिडल इंग्लिश मध्ये. अहर्निशम, अह दिवस, निशम रात्र, एकह चरामी एकटा म्हणजे एक मी, दिवस रात्र चालतो. कोण आहे मी? घड्याळ नाही ना. चप्पल. नाही. बघा, दिवस रात्र मी चालतो. मी चालतो न पादौ, मला पाय नाही. नचमे गतीही, मला गती सुद्धा नाही, म्हणजे मी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. जर कोणी तुम्ही जर विचार खरोखर केला तर तुम्हाला म्यूट करायचं, बोलून झालं की तुम्ही जर विचार केला तर दिवस रात्र चालणारा कोण आहे हो? सूर्य आहे का? सूर्य. दिवस सूर्य चालतो, पण तो सूर्य नाही का? नमे गतीही, मला गती नाहीये. दिवस रात्र चालतो, कोणी म्हणेल सूर्य आहे, पण तो सूर्य नाही, कारण की सूर्याला काय आहे? गती आहे. तर मी सूर्य नाही. कोणीतरी आधीच उत्तर दिलेलं आहे, पण आपण थोडस बघूया. सर्वांनयामी संसारे, मी सगळ्यांना पळवतो. आता हे क्लिअर झालं. वेळ वेळ. हा, सर्वान सगळ्यांना, संसारे जगामध्ये, नयामी मी पळवतो, मी चालवतो. मला पाय नाहीत, मला गती नाही, पण मी सगळ्यांना चालवतो. घड्याळ बरोबर आहे म्हणजे सर. हो. घड्याळ म्हणण्यापेक्षा काल, वेळ, काल ह. का? बघा शेवटचं चरण बघा, गतो नैव निवर्तते, एकदा का निघून गेला पुन्हा येत नाही. एकदा का निघून गेला पुन्हा येत नाही. घड्याळ एकदा का खराब झाल्यानंतर पुन्हा लावता येतो, पण वेळ म्हणजे ऍक्युरेट आन्सर, अचूक बिनचूक आन्सर काय असेल तर काय असेल? वेळ, काल. दिवस रात्र तो चालू आहे, पाय नाही, तो हालतही नाही, गती नाही. त्या वेळेमुळे सगळं जग पळतंय, आणि एकदा का तो निघून गेला की पुन्हा तो आपल्या हाताला येत नाही. अहर्निशम चराम्येको, न पादौ न च मे गतिः, सर्वान्नयामि संसारे, गतो नैव निवर्तते. आता मला कोण सांगेल, पुरुषाला नाव विचारायचं असेल तर काय म्हणतो आपण? बोला फास्ट. भवतः नाम किम. भवतः नाम किम. हा बघा, आणि स्त्रीला भवत्याः नाम नाम किम. किम. हा, भवत्याः नाम किम. ऐका, आता आपण पुढे शिकत आहोत. एक होतं भवतः, आपलं नाव काय? म्यूट करा सर्वांनी. हा, येस. आणि एक होतं आपलं नाव काय, हे स्त्रीला. आता आपण कधी पण जेव्हा एकमेकांना भेटतो आपण काय म्हणतो? हा, तुमचं नाव काय? माझं नाव हे. मग तुम्ही कुठून आहात? दुसरा प्रश्न आपला परिचयामध्ये हा असतो. मग तो दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारतोय आपण. लक्ष द्या, तुम्हाला ऐकायचंय व्यवस्थित, ऐकूनच शिकायचंय. भवान कुतः अस्ति? भवान आपण, आपण कुठून आहात? कुतः म्हणजे कोठून, अस्ति म्हणजे आहे, आहात, आपण असल्यामुळे रिस्पेक्ट. भवान कुतः अस्ति? सगळ्यात सुरुवातीला भवतः, आपलं नाव काय? आता भवान कोणासाठी? पुरुषासाठी. भवान कुतः अस्ति? आपण कोठून आहात? ऐका, भवान कुतः अस्ति? आपण कोठून आहात? मग आता जर मला कोणी विचारलं आपण कोठून आहात, मी उत्तर कसं देणार? मी मुंबई. मी काय? मुंबईतून आहे, किंवा मी मुंबईचा आहे, किंवा मुंबईतून आहे मी. तसं आता उत्तर देताना बघा इथे किती सुंदर आहे, अगदी सोपं. तुम्ही ज्याही गावचे असाल, तुम्ही ज्याही शहरातले असाल, त्याच्या शेवटी फक्त तुम्हाला लावायचं आहे तह.
काय लावायचंय? त ह. ह म्हणजे 2 टिंब. आता मी सांगतो, तुम्ही ऐका. जर कोणी विचारलं पुरुषाला, भवान कुतः अस्ति, त्याचं उत्तर असलं पाहिजे अहम अहम मुंबईतः अस्मि, अहम सातारातः अस्मि. बघा 2 शब्द अंडरलाईन केलेत. अहम अस्मि, अहम अस्मि, अहम पुणेतः अस्मि, अहम नगरतः अस्मि, अहम तमिलनाडुतः अस्मि, अहम बेंगलोरतः अस्मि, अहम कामोठेतः अस्मि, अहम कोपरखैरनेतः अस्मि. कोणतंही नाव त्याला शेवटी लावायचे तह. काहीच डिफिकल्ट नाही, काहीच अवघड नाही. नास्ति काठिन्यम, नास्ति दुष्करम, अवघड नाही. ठीक आहे. थोडे थोडे मध्ये संस्कृत शब्द वापरेल, हळूहळू आपण शिफ्ट होऊ, पहिल्या दिवशी होणार नाही. भवान कुतः अस्ति? अहम महाराष्ट्रतः अस्मि, अहम नाशिकतः अस्मि, अहम भारत देशतः अस्मि. आय एम फ्रॉम इंडिया. भारत देशतः अस्मि. अहम काय बीडतः अस्मि, बीडतः. तुम्ही कुठलंही गाव, त्याला फक्त शेवटी लावायचे तह. आधी आपण पुरुषांचं विचारूया. भवान कुतः अस्ति. आता मी विचारतो विजयजींना. भो विजय. भो विजय म्हणजे जेव्हा आपण एखाद्याला आवाज देतो त्यावेळी अशा प्रकारे बोलतात. विजय, भवान कुतः अस्ति? बोला. भवान कुतः अस्ति? कसं सांगायचंय? अहम, तुमच्या गावाचं नाव, तह आणि अस्मि. प्रश्न विचारताना अस्ति, उत्तर सांगताना अस्मि. बोला बोला पटापट. भवान तत्र अस्ति वा? तुम्ही आहात का तिथे? बर. संतोष. भो संतोष, भवान कुतः अस्ति? अहम नेरुळतः अस्मि. अहम नेरुळतः अस्मि. भो अपरः संतोषः, दुसरे. अन्यः संतोषः, भवान कुतः अस्ति? अहम सांगली नगरतः अस्मि. अहम अस्मि. अहम सांगलीतः अस्मि, सांगली नगरतः अस्मि. सम्यक, उत्तम, साधू एव. हा, अजून कोण? पुरुष बाप्या मंडळी अजून कोण आहे? हा, विचारू शकता एकमेकांना. येस येस येस. संतोषः हा. भवन्ति भवान कुतः अस्ति. बघा ह्याच्यावरती बघा एकदा स्क्रीनवरती. भवान कुतः अस्ति? बोला एकदा. भवान कुतः अस्ति. हा, संतोष दादा सांगा. दुसरं काय? अहम हा, गाव. नवी मुंबईतः हा. अस्मि. अहम नवी मुंबईतः अस्मि. बघा अगदी सोपं. पुरुष असेल भवान. आता कोणी स्त्री विचारू शकते आपण कुठून आहात. आणि या सगळ्यांमध्ये खरंच सांगितलं पाहिजे असं नाही. सांगणं अपेक्षित आहे, पण सांगितलं पाहिजेच असं नाही. हा, कोणीही स्त्री विचारू शकता. फिमेल विचारा. भवान कुतः अस्ते? विजय. हा, विजय म्हणजे जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा विजय म्हणतो. विजय दादा सांगा. अहम मुंबईत अस्ति. अहम अस्मि. बघा ज्यावेळी आपण अहम म्हणणार आहोत त्यावेळी अस्मि. अहम अस्मि. प्रश्न विचारताना अस्ति. थोडस सुरुवातीला होईल मागे पुढे. ठीक आहे, हरकत नाही. विचारा.
संतोष भवान कुतः अस्ति हा अहम नवीन काहीतरी निरुळतः अस्मि. अहम नेरुलतः अस्मी. दरवेळी वेगवेगळं सांगितलं तर आपल्या जिभेला सवय होईल ती. ठीक आहे, ओके. आता हे झालं पुल्लिंग. अहम अस्ती जे आहे ना त्याचं प्रोनाऊन्सिएशन अस्ती येणार का? अहम नाही महाराष्ट्र बघा, अहम इथं दिलेलं आहे बघा स्क्रीनवरती, अहम, आणि इथे अंडरलाईन केलंय अस्मी, शेवटी म अस्मी आहे. ना. हा, अहम अस्मी आणि भवान अस्ति. अस्ती अस्ती आणि अस्मी. हा, दोन. जसं तू कुठून आहेस, तू कुठून आहेस किंवा तू कुठे राहतो, हा हा तसं तूचं वेगळं राहील. प्रोनाऊन्सिएशन अस्ती आणि अस्मी असं प्रोनाऊन्सिएशन येणार. बरोबर. बरोबर ना? भवान ठीक आहे. अस्ति, अहम अस्मि. अस्मी. जसं अहम विजयः अस्मि, अहम वसंतः अस्मि, वसंत आहे, मी विजय आहे, अहम संतोषः अस्मि, असं अहम अस्मि. त्याच्यामुळे आपण वेदांमध्ये काय ऐकलंय, अहम ब्रह्मास्मि, अहम ब्रह्म अस्मि. अहम आलं की येतं अस्मि, आणि इतर भवान आलं की येतं अस्ति. इथपर्यंत ठीक आहे. कोणाला काही बोलायचं असेल बोलूया, नाही तर मग स्त्री, तिथे कसं विचारायचं ते पाहूया. कॉन्सेप्ट क्लिअर आहे ना? भवान पुरुषाला, कुतः कुठून, एक मिनिट, अस्ति आहे, आणि अहम, आणि कुठूनही असाल त्याला फक्त तह लावायचंय आणि पुढे वाक्य कंप्लीट करायचं. बोला मंगलताई, बोला. नमो नमः आचार्य. हा, नमो नमः. मम नाम मंगल. मम नाम मंगल. हा मम नाम मंगल. हा अहम मुंबई नगरात अस्मि. हा, अहम मुंबई नगरात अस्मि. हे थोडंसं ग्रामरली झालं. बोलण्याच्या दृष्टिकोनातून फक्त तह लावायचंय. अहम मुंबईतः अस्मि. अहम मुंबईतः अस्मि. हा, आणि जर दुसऱ्याला विचारायचं असेल, भवती भवती नाही, भवान, पुल्लिंग आधी विचारा, मग स्त्रीलिंगाला जाऊया. भवान कुतः अस्ति. अहम शेगावतः अस्मि. माझं गाव शेगाव आहे, मी अहम शेगावतः अस्मि. प्रश्न बरोबर विचारता यायला पाहिजे. आता दोन प्रश्न आपल्याला जमले पाहिजेत. भवतः नाम किम, भवान कुतः अस्ति. मम नाम वसंतः, अहम मुंबईतः अस्मि. 4 वाक्य आज यायलाच पाहिजेत. आणि सर्वेभ्यः नमो नमः, एवढं. आता आपण वळतोय स्त्रीलिंगाकडे. शेवटचा भाग, स्टोरी राहिली, श्लोक राहिलाय, पण बघूयात. चला, बिंदू सुद्धा आपल्याला कव्हर करायचे. भवती जर आपण स्त्रीला विचारणार असू, कसं विचारणार, भवती. बाकी सगळं सारखं, फक्त बदलणार काय, भवानच्या ऐवजी होणार भवती. म्यूट करा बाकीच्यांनी. सर्व होत नाहीये ते. ओके, ठीक आहे. हा, ठीक आहे. भवती, स्त्रीला विचारायचं असेल तर काय म्हणणार आपण, भवती. अगदी सोपं. भवान पुरुषाला, भवती स्त्रीला, बाकी सगळं सारखं. भवती, समजा मी विचारतोय आता उषाताईंना, भवती कुतः अस्ति. उत्तर द्या, फक्त तह लावायचंय. अहम पुणेतः अस्मि. 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 अंजलिताई, भवती कुतः अस्ति. अहम अमेरिका देशतः अस्मि. उत्तमम्. किरण, भवती कुतः अस्ति. अहम पुणेतः अस्मि. उत्तमम्. मंगलताई, भवती कुतः अस्ति. अहम मुंबईतः अस्मि. मुंबईतः अस्मि. संतोष दादा, भवत, संतोष, अपरः संतोषः, अन्यः संतोषः. संतोष दादा, भवान कुतः अस्ति. अहम मिरजतः अस्मि. अहम मिरजतः अस्मि. मिरजातले, बर. ठीक आहे, सोपं. भवान, भवती, आणि तह लावायचे.
हे सगळे शब्द मी एका फाईलमध्ये टाईप करून आजचे शब्द तुम्हाला ती फाईल पाठवणार आहे. ठीक आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे तर कथा राहिली, पण कथेच्या ऐवजी गीत पण राहिलेलं आहे आपलं. गीत उद्या सुरुवातीलाच आपण चालू करूया. तोपर्यंत एक आपण संस्कृत श्लोक आपण शिकणार आहोत, अत्यंत महत्वाचा. जसं 21 दिवस आहे, त्याच्यामध्ये आपण 18 अध्यायातील महत्वाचे श्लोक शिकणार आहोत. तुमच्या मनावरती जरा सोडतो, गीत म्हणायचंय का श्लोक शिकायचंय? गीत व्हायचं नाही 5 मिनिटात. ठीक आहे. उद्यापासून वेळेवरती चालू होणार. आज पहिला दिवस जरा सगळ्यांनी कृपया वेळेवरती यायचे. जास्तीत जास्त 2 मिनिटं थांबलं जाईल, त्याच्यापेक्षा जास्त थांबणार नाहीये. भगवद्गीतेतील 2ऱ्या अध्यायातील 62 क्रमांकाचा श्लोक आहे. 2ऱ्या अध्यायातील 62 क्रमांकाचा श्लोक अत्यंत महत्वाचा. माणसाचा सर्वनाश कसा हो, म्हणजे नाशाच्या पायऱ्या काय आहेत, म्हणजे माणूस कसा हळूहळू खाली येतो आणि एक दिवशी म्हणजे नाहीसा होऊन जातो. बघा वाचतो आता, मागे म्हणायला बघूया कसं होतंय. ध्यायतो विषयान् पुंसः तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधोऽभिजायते. अत्यंत महत्वाचा श्लोक. याला इंग्लिशमध्ये लॅडर ऑफ फॉल असं म्हणतात आणि शंकराचार्यांनी भजगोविंदम मध्ये लॅडर ऑफ राईज दिलेली आहे. भगवान कृष्णाने लॅडर ऑफ फॉल म्हणजे पडण्याच्या पायऱ्या आणि शंकराचार्यांनी भजगोविंदम नावाच्या ग्रंथामध्ये उन्नती प्रगतीच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. मग आता या ठिकाणी भगवान कृष्ण सांगतात, थोडक्यात सांगणार आहे. अशा आपण श्लोक मी पुढे म्हणेन, तुम्ही मागे म्हणणार, असं करूया. आज थोडंसं उशिरा चाललंय, त्याच्यामुळे मी एकट्यानेच म्हटला. या श्लोकाची रेकॉर्डिंग तुम्हाला ग्रुपवरती पाठवली जाईल, चिंता नसावी. ध्यायतो विषयान् पुंसः, पुंस म्हणजे माणूस. ध्यायतो विषयान्, विषय म्हणजे एखादी त्याला आवडणारी गोष्ट, त्याच्याविषयी ध्यान करतो. समजा एखादा घड्याळ, त्या घड्याळाविषयी विचार करतो. विचार केल्यानंतर संगस्तेषुपजायते, त्याचा विचार केल्यानंतर ते हवंसं वाटतं आपल्याला, त्याच्याविषयी आसक्ती निर्माण होते, मला पाहिजे ही गोष्ट. आणि त्या आसक्तीमधूनच एक तीव्र इच्छा निर्माण होते, त्याला काम म्हणतात. संगात, दुसरी लाईन बघा, संगात संजायते कामः, म्हणजे जे आपल्याकडे आसक्ती निर्माण झालेले, मला ही वस्तू पाहिजे, याच्यातून ती आसक्ती तीव्र स्ट्रॉंग होते, हे मला पाहिजेच, त्याला म्हणतात काम, इच्छा. संग म्हणजे आसक्ती, अटॅचमेंट, ते मला पाहिजे असे निर्माण होते. पुढे ती इच्छा जर पूर्ण झाली तर अजून इच्छा वाढत जातात. ती इच्छा अपूर्ण राहिली, कामात् क्रोधोऽभिजायते, कामात् क्रोधो, कामापासून म्हणजे तीव्र इच्छेपासून जर ती पूर्ण नाही झाली तर काय निर्माण होतो? क्रोध. किती सोप्या आणि भयानक पायऱ्या आहेत. पहिली गोष्ट, आपल्या मनात विचार येतो, नंतर त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. प्रेम निर्माण झाल्यानंतर मला ते पाहिजेच असं वाटतं आणि पाहिजेच म्हणून प्रयत्न करतो, मिळाली नाही तर काय होतं? काय होतं? क्रोध. आणि जर मिळाली ती गोष्ट तर काय होतं? अजून इच्छा निर्माण होतात. समजा मला घड्याळाची इच्छा आहे, तर घड्याळ मिळालं, मला काय वाटतं, मग आता घड्याळ मिळालं, आता मला दुसरं काहीतरी मिळावं, म्हणजे एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा निर्माण होते
आणि पूर्ण नाही झाली तर काय होतं, क्रोध येतो. अतिशय महत्वाचा श्लोक. ह्याच्या पुढे काय होतं त्याचं चिंतन आपण उद्या करणार आहे. बघा, ध्यायतो विषयान पुंस, ध्यायतो ध्यान करतो, संगह तेषु उपजायते, त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं, संगात संजायते काम, प्रेम झालं की इच्छा निर्माण होते, आणि इच्छा अपूर्ण राहिली, पूर्ण नाही झाली, क्रोध निर्माण होतो. म्हणजे एका पायरीवरून दुसऱ्या, दुसऱ्यावरून तिसऱ्या, असं खाली 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 माणूस पडत जातो. अशा प्रकारचे ह्या पायऱ्या आहेत. सुंदर का नाही? दुसऱ्या अध्यायातील 62 नंबरचा श्लोक आहे. मग प्रत्येक अध्यायामध्ये एक एक लेजेंडरी श्लोक आहेत, आपल्या मनाला चालना देणारे, जीवनाला दिशा देणारे श्लोक आहेत. त्यातले आपण 18 श्लोक वगैरे प्रत्येक अध्यायातील एक एक पाहूया. फक्त या दुसऱ्या अध्यायातील आपण 2 श्लोक पाहणार आहोत. आतापर्यंत बऱ्यापैकी तुम्हाला समजलेलं आहे. कोणाला माहिती का ही मीटिंग किती वेळ चालते? मंगलताई, बोला सर. ही मीटिंग किती वेळ चालते? 1 तास का त्याच्यापेक्षा जास्त जास्त चालते, गुगल मीट चालते. चालते? तुमची इच्छा असेल तर 2 वेळी म्हणूया, नाही तर थांबूया. आता सगळ्यांची इच्छा होकार येईल सांगता येत नाही. हो, एकदा हो. म्हणून होय होय द्या सर. हा, एकदा उद्या सुरुवातीलाच आपण 2 श्लोक म्हणणार आहोत. तो आणि हा, हे तर गीत आहे. गायंतु म्हणजे म्हणा किंवा गा, अशा प्रकारे. आता मी एकटाच म्हणतो, उद्या आपण सोबत म्हणूया. एक 4-5 कडव्यांचं चरणांचं हे गीत आहे. सगळ्यात महत्वाचं आणि खूप चांगलं गीत आहे. शूरावयम शूरावयम धीरावयम वीरावयम सुतराम गुणशालिनो बलशालिनो नयगामिनो नितराम. पुन्हा एकदा म्हणतो, अतिशय महत्वाचं सुंदर गीत आहे. शूरावयम. काही लोक ओढून म्हणतात, आपण नॉर्मल म्हणूया, सर्वांना जमेल असं. शूरावयम धीरावयम वीरावयम सुतराम गुणशालिनो. म्यूट करा. नंतर उद्या तुम्हाला सगळ्यांना म्हणायचे. गुणशालिनो बलशालिनो नयगामिनो नितराम. आम्ही शूर आहोत, आम्ही धीर आहोत, आम्ही वीर आहोत, आम्ही रामाचे पुत्र आहोत, आम्ही गुणांनी युक्त आहोत, आम्ही बलवान आहोत, आम्ही चांगल्या मार्गाने जाणारे आहोत. असं हे सुंदर गीत आहे, शूरावयम. उद्या आपण गाऊया. ध्यायतो विषयान पुंसः, याचं पण आपण एकदा सगळ्यांनी, जेवढ्यांना जमेल तेवढ्यांनी माझ्या मागे आपण उच्चारण करूया. कथा आहे, त्या कथेला आपण उद्या हात घालूया. आत्तासाठी एवढंच. आपल्या परंपरेनुसार, म्हणजे गुरु शिष्य मी काय गुरु वगैरे नाही बरं का, एक परंपरा जर आपण म्हटली तर शेवटी पण आपण एक श्लोक म्हणत असतो, तो म्हणून आपण थांबूया. हळूहळू तुम्हाला पाठ होऊन जाईल 21 दिवसामध्ये. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. कोणाला काही बोलायचं असेल तर 2 मिनिटं आपण थांबूया.